हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही हे भुईचक्कर पाहिलेच असेल, दिवाळीमध्ये सगळ्यांनी उडवलं असेल. तर भुईचक्कर उडून राहिल्यानंतर हे अशा प्रकारचं शिल्लक राहतं. तर आपण ह्याचा वापर करून खाली दाखवतो तसं छान असं फूल बनवणार आहे. तर भुईचक्करच्या कडचे सगळे कागद काढल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारचे 2 टोपणं मिळतात. तर ह्या टोपणाचा वापर करून आपण हे सुंदर असं फूल तयार करणार आहोत. तर ते मी कशा पद्धतीने बनवलं आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बनवूया. तर त्यासाठी मी इथं हिरव्या कलरचा एक चौकोन आणि हे गुलाबी कलरचे 6 चौकोन घेतलेले आहेत, जे की मी पाकळ्यांसाठी वापरणार आहे. आता हे जे चौकोन आहेत ते 3.5 इंच लांब रुंद असे आहेत. तुम्ही इथं बघू शकता, हिरव्या कलरचा चौकोन पण 3.5 इंच लांब आणि 3.5 इंचच रुंदीचा आहे. सॉरी, 4 इंच रुंदीचा आहे. तुम्ही 3.5चा पण घेऊ शकता. आणि गुलाबी कलरचा पण 3.5 इंच लांब रुंद असं चौकोन इथं घेतलेला आहे. तर आता फूल तयार करण्यासाठी आपल्याला सुई धाग्याचा पण वापर करायचा आहे. आणि मी एक इथं देवा पण घेतलेला आहे. तो कशासाठी ते तुम्हाला पुढं लक्षात येईलच. पहिल्यांदा आपल्याला गुलाबी कलरचा एक चौकोन घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला असं त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला 2 वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला त्याला खालच्या बाजूला शिवून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. आणि खालच्या साईडचे जे धागे निघत आहेत ते आपल्याला दिव्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ते पगळून घ्यायचे आहेत. ते धागे आपल्याला सर्व सिक्युअर करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथं आपली एक छान अशी पाकळी तयार झालेली आहे. आता सेम प्रोसिजरचा वापर करून आपल्याला इथं दुसरी पण पाकळी तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला खालचे दोरे दिव्यावरती व्यवस्थित नीट चिकटवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातून आपले दोरे बाहेर येणार नाहीत, ते उचकल्यासारखं पण दिसणार नाही. अशा पद्धतीने आपली इथं दुसरी पण पाकळी तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीचा वापर करून आपल्याला खालच्या सर्व राहिलेल्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता, मी 6 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत इथं. आता आपल्याला ह्या पाकळ्या एकमेकाला सोबत अशा इथं अटॅच करायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि त्याचे एक सुंदर असं फूल तयार करून घ्यायचं आहे. आता इथं आपण पाकळ्या अटॅच करून घेतलेल्या आहेत. आपल्याला धागाची एक गाठ मारून आपल्याला उरलेला धागा इथं कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं छान असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे. नॉड व्यवस्थित टाय करायचे आहे, जेणेकरून आपलं फूल सुटणार नाही. आता उरलेला धागा मी इथं कट करून घेत आहे. आता आपल्याला आपण जे हे भुईचक्करमधून काढलेले हे जे टोपणं आहे ते टोपणं घ्यायचे आहेत. तर त्यातलं हे जे लाल कलरचं टोपण आहे ते येलो कलरच्या टोपणवरती असं अद्दर बसत आहे. मग आपल्याला लाल कलरचं टोपण घ्यायचं आहे सुरुवातीला, आणि त्याच्यावरती हा जो ग्रीन कलरचा आपण चौकोन घेतला होता तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या कडेने धागा घेऊन आपल्याला ते टाईटली बांधून घ्यायचं आहे त्या टोपणावरती. आपला जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला त्या टोपणावरती धाग्याच्या मदतीने टाईटली बांधून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला तिथे एक गाठ पण मारायची आहे. मी इथे 2 गाठी मारत आहे, जेणेकरून ते आपला कपडा एकदम व्यवस्थित टाईटली सिक्युअर होईल. त्यानंतर मी धागा इथं कट करून घेतलेला आहे. धागा कट केल्यानंतर आपला जो हा एक्स्ट्राचा कपडा दिसत आहे तो पण इथं कट करून घ्यायचा आहे.
आता कपडा कट करून घेतल्यानंतर आपलं जे त्या टोपणाच्या कडेने जो ओबडधोबड कपडा दिसत आहे तो आपल्याला दिव्यावरती त्याचे पण धागे आपल्याला एकदम व्यवस्थित असे सिक्युअर करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते सर्व त्या टोपणाच्या कडेने सगळा कपडा तिथे व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो बाजूला सुटणार नाही. अशा पद्धतीने आपलं हे एक फुलाच्या मध्ये लावण्यासाठी एक सुंदर असं ते पॅच वगैरे म्हणतात त्याप्रमाणे ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला ते फुलाच्या वेजामध्ये घालून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने बघा हे अशा प्रकारे बाहेर येत आहे व त्याच्यावरती आपल्याला हे जे येलो कलरचं टोपण आहे ते त्यामध्ये बसतं ते आपल्याला व्यवस्थित टाईटली त्यामध्ये बसवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं एक सुंदर आणि छान असं फूल तयार झालेलं आहे. ह्या फुलाचा वापर करून मी एक छान असं वॉल हँगिंग बनवलेलं आहे. ते मी माझ्या एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. ते कसं बनवलं आहे ते मी माझ्या चॅनलवरती एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. याच पद्धतीने मी असे भरपूर असे फ्लावर बनवून घेतलेले आहेत व ह्या सगळ्या फ्लावरचा वापर करून ते सुंदर असं हँगिंग